नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया चटपटीत अशी आंबट तिखट अशी कारल्याची चटणी. हे पहा, 2 कारले घेतले आहे, ते स्वच्छ धुवून त्याची पातळ काप करून घेतले आहे. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी सुकं खोबरं, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, चिंच घेतली आहे, लसूण घेतला आहे पाव वाटी आणि पाव वाटी कढीपत्त्याची पाने. हे पहा, एका भांड्यात कारलं घालून घेतलं आहे. हळद आणि मीठ लावून ते 15 मिनिटासाठी झाकण मारून ठेवूया. हे पहा, तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया. हे पहा, एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे. हे पहा, छानपैकी भाजून झाले आहे. मी सांगते तसे व्हिडिओमध्ये तुम्ही करा. माझ्या पद्धतीने एक दिवस नक्की कारल्याची चटणी करून पहा, खूप छान होते, मस्त होते. हे पहा, सुकं खोबरं घेतलं आहे, ते पण छानपैकी आता भाजून झालं आहे. हे पहा, आता 2 चमचे मी तेल घालून घेते. लसूण घालून घेते, तो छानपैकी खरपूस भाजून घेते. छानपैकी भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं, हे पहा, छानपैकी मस्त भाजले आहेत. कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. जिरा आणि तीळ घालून घ्यायचे, ते पण छानपैकी भाजून घ्यायचे. हे पहा, छानपैकी भाजून झाले आहेत. हे पहा, मग अशी कारलं ठेवलं होतं ना 15 मिनिटासाठी, ते छानपैकी असं पिळून घ्यायचं. एकदम असं कच्चं पिळून घ्यायचं. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया आणि ते कारलं घालून घेऊया. कारलं छानपैकी भाजून घ्यायचं, एकदम खरपूस भाजून घ्यायचं. खूप छान होते ही कारल्याची चटणी. हे पहा, खरपूस आपलं भाजून झालं आहे कारलं. हे पहा, कारलं, शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता सर्व भाजून झालं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. खूप छान होते ही कारल्याची चटणी. चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. हे सर्व घालून घेऊया आणि मसाला, चिंच आणि मीठ. हे पहा, हे पहा, छानपैकी वाटून झाली आहे. हे पहा, मस्तच झाली आहे. आता एका प्लेटमध्ये मी ओतून घेते. हे पहा, आरामात ओतून घ्यायची. हे पहा, आपली कारल्याची चटणी करून तयार झाली आहे. खूप छान दिसत आहे, मस्त झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.